शादी होने के बाद मेरे साथ अच्छे से रहते थे। जब प्रेग्नेंट हुई तो मुझे बहुत सताते थे वो लोग। मेरे को खाना पानी कुछ नहीं देते थे, यहाँ तक आने के लिए पैसा भी नहीं देते थे। पैसा से लेके जाने के बाद छीन लेते थे, मारते कूटते थे, बहुत मारे मुझे। तो उसके बाद मुझे भी 7 तारीख को इतना पैसे पैसे बस करते थे, तेरे भाई को बोल पैसा दे, माँ को बोल पैसा दे। नहीं देने के कारण उन लोगों ने मेरे को टकला बना दिया, पूरा बाल छील दिए, नाव को बुलाए छील दिए। पूरी फैमिली, माँ, सास, ननद, खाला सास, हस्बैंड सब मिले देते थे, आने सब मिलके टकला बना दिए, घर से निकलने भी नहीं देते थे। खाना फ्रिज में रख देते थे, बचा कुचा तो फ्रिज में रख देते थे। तो फिर मैं जैसे तैसे बच्चे को बहाना करके घर से भाग के अपनी बहन के घर पे गई। वहां जाके भाई को फोन की कि मैं यहाँ पे आई हूँ, मेरा भाई मुझे लेने आया था, तो लेके घर पे आई। तो बहुत मारे उन लोग ने, मेरा हाथ भी जला दिए थे उन लोगों ने गर्म पानी में, पूरा पैर भी सब सूज गया था मेरा। ये बोलते तेरे सर में इतना जो हो गई, तू टकली हो जाने तो सबको मार डालेंगे। मेरे सर में जो भी नहीं था, कुछ नहीं था। दहेज के लिए और मुझे टकला कर दिए, घर से नहीं निकलने देते थे। और घर से तो निकलेगी नहीं, किसको मालूम भी नहीं पड़ेगा, और मेरा मजाक बना देते। तेरे माँ बाप आएंगे देखेंगे, बोलेंगे तेरी बेटी तो टकली हो गई, मेरा बाल गंजा कर दिए, मेरे को ताप मारे पेटे सब कुछ की। फिर्यादी अफसाना समीर अन्सारी ही काल मध्यवर्ती हॉस्पिटल येथे ॲडमिट झाली. वरून आमच्याकडे MFC प्राप्त झाली. त्यावरून आम्ही त्वरित अधिकारी रवाना करून त्यांचं स्टेटमेंट घेतलं आणि स्टेटमेंटमध्ये तिचं लग्न झाल्यापासून तिची पती, सासू आणि नणंद ही तिला वारंवार त्रास देत होते. पैसे घेऊन या, इतर वस्तू घेऊन या यासाठी त्रास देत होते आणि दिनांक 7/6/26 रोजी तिचे केस लांब आहेत आणि मुलगा तिचा छोटा आहे आणि लांब केस असल्यामुळे मुलाला श्वासाचा त्रास होईल, दम्याचा त्रास होईल म्हणून त्यांनी ट्रिमर आणून आपल्या सुनेचे केस हे काढून तिला विद्रूप केलं. तिच्यावरून काल तिची तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही तिचं स्टेटमेंट घेतलं आणि आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे, गुन्हा दाखल केला. त्यावरून पण तिला ते असं हे बोलत होते, टोचून बोलत होते. पूर्ण लग्न झाल्यापासून तिला त्रास देतच होते असं तिचं म्हणणं आहे. स्टेटमेंट दिलंय त्यांनी की घरून पैसे घेऊन नाही किंवा मग लग्नामध्ये इतर काय वस्तू दिलेल्या नाही, हा तिला हुंड्यावरून त्रास होताच. आरोपी आहे, सासू आहे, नणंद आहे आणि सासूची मोठी बहीण आहे. यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक करीत आहोत. काय कलम त्याच्यामध्ये 4 पूर्वीचा आहे, BNS 85 आहे, 115(2) आहे, 352(3)(5) कलम आहे. हुंडाबळीचे कलम आहेत आणि तिचे केस काढून घेतलेले ते विद्रुपीकरणचे कलम आहे.